नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण फील्डवर आहोत, ऑन फील्ड आहोत, म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन आपण हे सगळं रिपोर्टिंग करतोय आणि पुण्यात आलेलो आहे. पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज 11 जून आहे. 11 जून म्हणजे तुमच्या लक्षात असेलच. बरं, तुम्हालाही प्रश्न पडला असेल 11 जून माझ्या हातामध्ये गुलाबाचं फूल, हे सगळं प्रकरण काय आहे? पोलिसांची गाडी आली आहे, तोपर्यंत आपण तिकडे जाऊयात. पण 11 जूनला आज संध्याकाळी 4 वाजता पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन होत आहे. आणि हे आंदोलन कोण करतंय? दिल्लीच्या जंतर मंतरवर जे वादळ निर्माण झालं होतं ते वादळ आता घोंगावत पुण्यापर्यंत आलेलं आहे, पुण्यामध्ये येऊन धडकलेलं आहे. अभिजित दिपके हे पुण्यामध्ये येऊन दाखल झालेले आहेत. काल त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे. आपण थोडंसं कडेला आलोय, याचं कारण म्हणजे गाड्या आल्या सगळीकडे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढतोय, म्हणून मी कडेला आलेलो आहे. पण एक लक्षात घ्या की आज दुपारी 4 वाजता इथे कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन होत आहे. आंदोलन का होतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण मागणी एकच आहे. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीचा सगळा गैरव्यवहार सुरू आहे, नीटची परीक्षा आहे, नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटले. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पेपर फुटल्यामध्ये आज पुण्यातले 3 ते 4 लोक ज्यांनी नीटचा पेपर हा तयार करण्यामध्ये ज्यांचं सगळा सहभाग होता, त्या मंडळींनी पेपर फोडले केवळ काही लाखो रुपयांसाठी. म्हणजे पैशाची किंमत एवढी मोठी आहे की आपण त्याच्या नादामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय हे शिक्षकांना कळलंच नाही. त्यांना त्यांच्या दृष्टीनं पैसा महत्वाचा होता आणि म्हणूनच हा आवाज उठतोय. खरं तर हा आवाज विरोधकांनी उठवला पाहिजे होता, पण विरोधकांचा आवाज हा फार काही मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीये. शेवटी कॉकरोच जनता पार्टी, जी कॉकरोच जनता पार्टी आज पूर्णतः सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. अभिजित दिपके जे अमेरिकेमध्ये होते, ते अमेरिकेवरनं या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडत होते आणि अखेर त्यांनी एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तयार केला कॉकरोच जनता पार्टी म्हणून. आणि काय सांगावं, म्हणजे मिलियन याच्यामध्ये त्यांचे सबस्क्रायबर झाले, त्यांचे व्ह्यूज वाढले. आता येणाऱ्या जाणाऱ्यांची गाडी असणारच आहे, सगळे पोलिसांचा बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, तुम्हाला बघायलाही मिळत असेल. पण हे सगळं आंदोलन आज पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होत आहे. आज विद्यापीठाची पार्श्वभूमी, आज विद्यापीठातलं, पुण्यातल्या विद्यापीठाचं महत्त्व काही मोजक्या शिक्षकांनी या शिक्षण क्षेत्राचं नाव धुळीला मिळवलं. काही त्यांना काही लाख पैसे, काही आयुष्यभर पुरणार आहेत का, जन्मभर पुरणार आहेत का, पण काही लाखांसाठी त्यांनी इमान विकलं. काही लाखांसाठी त्यांनी लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करणं त्यांना श्रेयस्कर वाटलं. असे काही शिक्षक जे आहेत, या शिक्षकांच्या विरोधात, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये जे काही आज शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, खरं तर या सगळ्याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. ही मागणी आज अनेक जण करतायत. विरोधक ही मागणी लावून धरतायत, पण विरोधकांचा आवाज पोचत नाहीये. आज कॉकरोच जनता पार्टी जी आहे, ही कॉकरोच जनता पार्टी हा आवाज दिल्लीपासून घेऊन येते. दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन झालं, प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. आज पुण्यामध्ये होतंय आणि पुण्यामध्ये जेव्हा आंदोलन होतं तेव्हा ते आंदोलन केवळ आंदोलन राहत नाही, त्याचं वादळ निर्माण होतं आणि मग ते देशभर पसरतं. या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतोय हे बघणं देखील खूप इंटरेस्टिंग आहे. इथे पोलीस बंदोबस्त आहे, पण मी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस काही तसं बोलायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही बोलू शकत नाही, आमचे वरिष्ठ बोलतील. पण ते काही बोलणार नाहीत, कारण त्यांना तशी परमिशनही नसते आणि त्यांचं बरोबर आहे, कारण ते बोलणं. पण एक मी तुम्हाला दाखवतो की बंदोबस्तासाठी इथे जी व्हॅन आणलेली आहे, ही व्हॅन जी आहे, ही व्हॅन तुम्ही बघा. ही व्हॅन महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे, म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या या अद्ययावत व्हॅन या आपल्याला बघायला मिळतात. मी रिक्वेस्ट करणार आहे खरं तर की मला ही व्हॅन आतून बघायची आहे. मी तशी साहेबांची परवानगी घेतलेली आहे, पण आज एवढी अत्याधुनिक व्हॅन आहे, ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला दाखवता येईल. त्यामुळे मला तुम्ही जर आत येण्याची परमिशन दिलीत, साहेब पण म्हणले तुम्ही दाखवा, आमची ही अत्याधुनिक व्हॅन आहे. नाही दाखवता येणार, ठीक आहे. पण या व्हॅनचं काय महत्व आहे ते तर सांगू शकाल? एवढी अत्याधुनिक व्हॅन आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं लाईव्ह.
लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजे या सगळ्यामध्ये जे काही तुम्ही सगळे कॅमेरे लावलेले असतील त्याचं सगळं रेकॉर्डिंग आपल्याला कंट्रोलला दिसतं इथे सगळा कंट्रोल आहे. बघा म्हणजे किती बंदोबस्त कशा प्रमाणामध्ये, कारण हे आंदोलन जेव्हा होत आहे तेव्हा या आंदोलनामध्ये अनेक लोक घुसू शकतात ही शंका देखील आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी किंवा या आंदोलनावर गालबोट निर्माण करण्यासाठी काहीही होऊ शकतं, यासाठी हा सगळा बंदोबस्त आहे. आता तुम्हाला एक प्रश्न देखील पडलेला असेल की पुणे विद्यापीठामध्ये या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीला परमिशन कशी मिळाली, कारण ही तर एक शिक्षण संस्था आहे, मोठं विद्यापीठ आहे, आणि अशामध्ये आंदोलन कसं काय. तर एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, शिक्षण क्षेत्रातल्या प्रश्नासाठी जेव्हा हे आंदोलन होत आहे तेव्हा पोलिसांना सुद्धा या आंदोलनाला परमिशन द्यावीच लागलेली आहे. आता 4 वाजता आंदोलन होईल, मी त्याच्या आधी हा व्हिडिओ करतोय, पण आंदोलनामध्ये नेमकं काय होतं याचे देखील अपडेट्स आपण घेऊयात. आता जाता जाता सांगतो की स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळाची तुलना झाली काल 10 जूनला, बरोबर आहे. पण स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले माजी पंतप्रधान राहिलेत त्यांना गुलाबाचं फूल खूप आवडायचं, हे म्हणून मी गुलाबाचं फूल हातात घेतलेलं नाही आहे. पण इथे जे जे कोणी आंदोलक येतील, इथे जे जे कोणी या आंदोलनासाठी म्हणून हजर राहतील त्यांना प्रेमाने हे गुलाबाचं फूल देत आहेत, म्हणून ते माझ्या हातात आहे. आंदोलनाची प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट आपण टिपतच राहू. तोपर्यंत इथे आपण रजा घेतो, मी तुमची फील्डवर आहोत, त्यामुळे प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. काळजी करू नका, पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.